नागपुर के तहसील थाना क्षेत्र में युवक से जबरदस्ती अनैतिक कृत्य का चौंकाने वाला मामला सामने आया है। आरोपी अब्दुल सरफराज शाह उर्फ रहमान मामू ने अपने परिचित 18 वर्षीय युवक के साथ जबरदस्ती अश्लील हरकतें की। सूत्रों के अनुसार मार्च महीने में कई बार हुए इस कृत्य के दौरान आरोपी ने पीड़ित को धमकाया कि अगर बात बताई तो जान से मार देगा। पीड़ित ने हिम्मत दिखाते हुए 7 नवंबर को शिकायत दर्ज कराई। तहसील पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर आरोपी को गिरफ्तार कर लिया है। आगे की जांच जारी है। पोलीस ठाणे तहसील येथे पीडित मुलगा आणि त्याच्यासोबत त्याचे नातेवाईक येऊन त्यांनी काल आम्हाला कळवलं की त्याच्या वस्तीत राहणारा त्याचा परिचित अब्दुल सरफराज शाह उर्फ रहमान मामू हा आरोपी त्याला मागच्या 7-8 महिन्यांपासून गांजा इत्यादी नशेची पदार्थ पाजून आणि त्याच्यासोबत अनैसर्गिक शारीरिक संभोग करतो आहे। पीडित मुलांनी दिलेली तक्रार आपण त्याच्या शब्दांमध्ये लिहून घेतली आणि त्यानुसार पोलीस ठाणे तहसील येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी रहमान मामू याला तात्काळ आमच्या डीबी पथकाने अटक केलेली आहे आणि आज रोजी माननीय न्यायालयासमक्ष त्याला हजर करून त्याचा PCR घेऊन पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करीत आहोत। आता हा तपास अतिशय प्राथमिक स्थितीमध्ये आहे। आरोपी रहमान मामू हा काहीही कामधंदा न करणारा एक 35 वर्षाचा वयस्कर माणूस आहे आणि त्याने बऱ्याच कालावधीपासून नमूद व्हिक्टिम याला धाकात ठेवून त्याच्यासोबत अनैसर्गिक शारीरिक संभोग केलेले आहेत। आता आम्ही तपासामध्ये अधिक हा तपास करीत आहोत की पीडित व्हिक्टिमच्या शिवाय त्यांनी इतर अजून कोणाला अशा प्रकारे त्रास दिलेला आहे किंवा कसं, आणि त्याशिवाय सदरचा गुन्हा करताना त्यांनी इतर ज्या काही गोष्टींचा वापर केला असेल किंवा ज्या काही माध्यमांचा वापर केला असेल त्या संबंधाचा संपूर्ण तपास आम्ही करीत आहोत। सदरील आरोपीचा पूर्व रेकॉर्ड काहीही नाही, त्याच्याविरुद्धचा हा प्रथम गुन्हा दाखल झालेला आहे। सदरचा संपूर्ण गुन्हा हा आम्ही माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्रकुमार सिंगल सर, माननीय जॉइंट CP श्री रेड्डी सर, माननीय ॲडिशनल CP श्री दाभाडे सर आणि श्री शिवाजी राठोड सर, माननीय DCP राहुल मदने सर, माननीय ACP अनिता मोरे मॅडम यांच्या मार्गदर्शनात नमूदचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये नमूद सेन्सिटिव्ह गुन्ह्याचा तपास पोलीस ठाणे तहसीलचे अधिकारी आणि कर्मचारी करीत आहेत।